नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गजानन पाठक, वंध्यत्व व लॅप्रोस्कोपिक सर्जन, मातोश्री हॉस्पिटल व गुड न्यूज टेस्ट बेबी सेंटर जालना। आज आपण IUI या विषयी माहिती घेणार आहोत। रोजच्या OPD मध्ये IUI बद्दल गैरसमज असणारे, IUI बद्दल विचारणारे खूप सारे पेशंट्स मला OPD मध्ये भेटतात व त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न व शंका असतात। त्या सर्व प्रश्नांबद्दल व शंकेबद्दल आपण आज बोलणार आहोत। IUI म्हणजे काय? IUI म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन, म्हणजेच शुक्राणू व्यवस्थित लॅबमध्ये वेगवेगळे करून, चांगल्या क्वालिटीचे शुक्राणू वेगळे करून ते इंजेक्शनद्वारे ओव्युलेशन झाल्यानंतर गर्भपिशवीमध्ये सोडणे, यालाच आपण इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन म्हणजेच IUI असे म्हणतो। IUI ची गरज कोणाला पडते? तर IUI करण्यासाठी काही मुख्य कारणे आहेत की ज्या पेशंट्समध्ये आपण IUI चा सल्ला देतो। जसे की लग्नाला 2-2.5 वर्ष होऊन गेलेत, त्यांची फॉलिक्युलर स्टडी पण व्यवस्थित आहे, म्हणजे त्यांचे स्त्रीबीज चांगले तयार होत आहेत, स्त्रीबीज फुटते, त्यांचे बाकीच्या टेस्ट सर्व नॉर्मल्स आहेत, तरीसुद्धा गर्भधारणा होत नाही। अशा वेळेला आपण IUI करण्याचा सल्ला देतो। IUI करण्यासाठी सर्वात मुख्य गोष्ट असते फॉलिक्युलर स्टडी करणे। फॉलिक्युलर स्टडी केल्यानंतर जेव्हा स्त्रीबीज तयार होते त्यावेळेला, म्हणजेच ओव्युलेशन होते, त्यावेळेला आपण त्या पेशंटच्या मिस्टरांना शुक्राणूचं सॅम्पल लॅबमध्ये देण्यासाठी सांगतो व लॅब टेक्निशियन ते शुक्राणूचं सॅम्पल घेतल्यानंतर त्यातले चांगले शुक्राणू, ज्याची मोटिलिटी चांगली आहे, असे वेगळे करून एका इंजेक्शनमध्ये भरून स्त्रीरोग तज्ज्ञाला देतो व आपण ते शुक्राणू स्पेक्युलमच्या आधारे युट्रसमध्ये आपण ते शुक्राणू 1 सेंटीमीटर अबव इंटरनल ऑस आपण ते सोडून देतो व पेशंटला 10 मिनिटं त्याच पोझिशनमध्ये झोपण्यासाठी सल्ला देतो। तर अशा प्रकारे IUI ची प्रोसेस केली जाते। IUI चे फायदे काय आहे याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत। IUI म्हणजेच इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन केल्यानंतर त्याचा जो सक्सेस रेट आहे तो नॅचरल प्लॅन रिलेशन म्हणजेच नॅचरल कन्सेप्शनपेक्षा दुप्पट पटीने जास्त आहे। त्याचे कारण असे आहेत की बऱ्याच वेळेला ओव्युलेशन वेळेवर होते, स्त्रीबीज पण व्यवस्थित तयार होते, पण जे वीर्य असतं ते व्यवस्थित ट्यूबपर्यंत जाऊ शकत नाही। म्हणजे नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यासाठी स्त्रीबीज जेव्हा फुटते, म्हणजे ओव्युलेशन होते, त्यावेळेला ते स्त्रीबीज ट्यूबमध्ये येऊन थांबते। प्रेग्नन्सी राहण्यासाठी जे चांगले शुक्राणू आहेत ते त्या ट्यूबमध्ये जाऊन फर्टिलायझेशन होण्याची गरज असते। तर ज्या कंडिशनमध्ये शुक्राणू तिथपर्यंत जाऊ शकणार नाहीत, त्या केसेसमध्ये IUI हे खूपच उपयोगी ठरू शकते। जसे की इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, म्हणजे पुरुष वंध्यत्वामध्ये आपण जसे डिस्कस केलं होतं की इरेक्टाईल डिस्फंक्शन हा पण एक वंध्यत्वाचं कारण आहे। तर त्यामध्ये सुद्धा शुक्राणू जर का व्यवस्थित डिपॉझिट जर झाले नाही ड्युरिंग इंटरकोर्स, तर त्यावेळेला सुद्धा शुक्रजंतू ट्यूबपर्यंत पोहोचणार नाही, अशा वेळेला सुद्धा गर्भधारणा होणार नाही। तसेच ज्या पुरुषांमध्ये शुक्रजंतूंची संख्या कमी असते किंवा ज्यांची मोटिलिटी कमी असते, अशा केसेसमध्ये सुद्धा IUI हे फार उपयोगी ठरू शकते। तसेच काही सर्वायकल रिझन्स असतात की ज्याच्यामुळे जे नॉर्मल शुक्राणू आहेत ते वरती ट्यूबपर्यंत जाऊ शकत नाही, ज्याला आम्ही थिक सर्वायकल म्युकस असं म्हणतो, किंवा सर्वायकल रेजिस्टन्स
टू अपग्रेडेशन ऑफ स्पर्म म्हणतो, अशा कारणांमध्ये सुद्धा IUI हे खूप उपयोगी ठरू शकते किंवा यशस्वी ठरू शकते. तसेच बरेच पेशंट्समध्ये जेव्हा मोटिलिटी कमी असते किंवा शुक्रजंतूंची संख्या खूप कमी असते, अशा वेळेला जर म्हणजेच 10 to 20 मिलियन्स ज्याला आपण ऑलिगोस्पर्मिया असं म्हणतो, अशा पेशंट्समध्ये सुद्धा IUI हे खूपच उपयोगी ठरू शकते. अशा प्रकारे IUI ही एक खूपच महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. धन्यवाद.